ठीक आहे. हा, आता आपण बघणार आहोत लॉगॅरिथम. काय बघणार आपण? लॉगॅरिथम. लॉगॅरिथम सोबत आपण अँटी लॉग पण बघणार आहेत. चला, तर आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे, काय काय रिक्वायरमेंट आहे? 2 चा सर्व 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर या गोष्टी लागणार आहे. 1 चा स्क्वेअर किती? 1. 2 चा स्क्वेअर 4. 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. 5 चा स्क्वेअर 25. 6 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 64. 9 चा स्क्वेअर 81. 10 चा स्क्वेअर 100. काय डाऊट आहे? सिमिलरली अजून मला काय लागणार आहे? 2 चा सर्व पॉवर. 2 चा पॉवर 0 किती? 1. एनी रेस टू 0 काय असतो? 1. 2 चा पॉवर 1 2. 2 चा पॉवर 2 4. 2 चा पॉवर 3 8. 2 दोन्ही मल्टिप्लाय करायचं चालेल. 2 चा पॉवर 4 16. 2 चा पॉवर 5 32. 2 चा पॉवर 6 64. 2 चा पॉवर 7 128. डबल करत चालायचं ना. 2 चा पॉवर 8 256. 2 चा पॉवर 9 512. 2 चा पॉवर 10 1024. 1024. नेक्स्ट 3 चा पॉवर 0 1. 3 चा पॉवर 1 3. 3 चा पॉवर स्क्वेअर किती? 9. 3 चा पॉवर क्यूब 27. 3 चा पॉवर 4 किती होणार आहे? 81. 3 चा पॉवर 4 किती होणार आहे? 81. 3 चा पॉवर 5 किती होणार? 3 एका 3 8 त्रिक 243. 1 लागणार आहे. त्याच्यानंतर 4 चा लागणार. 4 चा पॉवर 0 1. 4 चा पॉवर 1 4. 4 चा पॉवर स्क्वेअर 16. 4 चा पॉवर क्यूब किती झाला? 64. या गोष्टी लागणार आहे. सिमिलरली 5 चा पण लागणार आहे. 5 चा पॉवर 0 1. 5 चा पॉवर 1 5. 5 चा पॉवर स्क्वेअर 25. 5 चा पॉवर 3 125. 5 चा पॉवर 4 625. या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. या व्हॅल्यू लक्षातच मला ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत काय डाऊट आहे? त्याच्यातले आता 2 ते रूल शिकणार आहे आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ आपण थांबवणार आहे. बघा, पहिला रूल काय? जर सेम ओके हे बघा असं लॉग असतो. ठीक आहे, इथं काहीतरी असतं, इथं काहीतरी असतं आणि इथं काहीतरी असतं. ठीक आहे, ए बी आणि एक्स असं काहीतरी आपण म्हणूया. हा जो ए आहे, हा जो आहे ए ला काय म्हटलं आता? बेस. एला काय म्हणायचं तुम्हाला? बेस. जो खाली असतो तो काय असतो? बेस असतो. 99% आपण जो बेस असतो तो किती घेतो आपण? 10. किती घेतो आपण? ऑलवेज 10. किंवा आला तर काय? ई. आला तर काय म्हणजे? ई. ई म्हणजेच काय? एक्सपोनेन्शियल. ई म्हणजेच काय? एक्सपोनेन्शियल. ठीक आहे, ई म्हणजे काय असणार आहे? एक्सपोनेन्शियल. बेस आला तर किती येणार आहे? 10. किंवा ई चं व्हॅल्यू काय? एक्सपोनेन्शियल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा असणार आहे का? हो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण असू शकतात का? हो. बेस काही पण राहू शकतात, त्याला काय अडचण नाही. नेक्स्ट बी जो आहे, बी ला आपण काय म्हणणार आहे? व्हॅल्यू. बी ला काय म्हणणार आपण? व्हॅल्यू. बी ला काय म्हणणार? व्हॅल्यू. आणि एक्स काय? एक्स काय? पॉवर. एक्स काय तुमचा? पॉवर असणार. काय डाऊट आहे? ए ला काय म्हणायचंय, बी ला काय म्हणायचं आणि एक्स ला काय म्हणायचं? जसं की मी आता एखादं एक्झाम्पल घेऊया, नंतर आपण त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा, मी असं म्हटलं लॉग आहे 10 आहे आणि इथं मी लिहिलं 100 आणि हे झालं तुमचं 2. तर मी जर तुम्हाला विचारलं बेस किती आहे रे, तर तुम्ही म्हणशाल 10 आहे. व्हॅल्यू किती आहे? तुम्ही म्हणणार 100. आणि सांगितलं पॉवर किती आहे? म्हणजे याच्यातून जर तुम्ही थोडस मेंदू असल्यासारखं वागले तर तुम्हाला एवढं तर कळणं गरजेचं आहे. 8 बेस जो आहे तो 10 आहे. जो पॉवर आहे तो जर मी केला तर मला जे काय आन्सर आहे, व्हॅल्यू जी आहे ती भेटते. बघा 10 आहे, 10 चा स्क्वेअर केला तर मला काय भेटला? 100. सिमिलरली मी जर असं म्हटलं असतं, बघा लॉगचा पॉवर 2 आणि इथं घेतलं मी 8 आणि इथं म्हटलं असतं मी 2. इथं काय म्हटलं असतं मी? 3. इथं काय म्हटलं असतं मी? 3. तर तुम्हाला माहिती आहे ना काय झालं असतं याच्यामध्ये जर विचार असतं व्हॅल्यू किती आहे, व्हॅल्यू किती आहे किंवा
चला तर आपण काय म्हणणार, पहिले बेस किती आहे, बेस बघा, बेस किती आहे 2 आहे, व्हॅल्यू किती आहे 8 आहे, आणि पॉवर काय 3, पॉवर काय तुमची 3, पॉवर काय तुमची 3 आहे. मग तुमचं मेंदू असल्यासारखं वागले तर काय होणार, तुमचा 2 चा पॉवर क्यूब केलं तर किती होतं 8. हेच तर केलं ना आपण 10 चा स्क्वेअर त्याला. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, जे काय रिप्रेझेंटेशन चालणार आहे ते काय चालणार आहे, इथला जो बेस असणार आहे त्याला काय आपण इथला काय पॉवर जो काय असेल तो तिथं मल्टिप्लाय करणार, ही व्हॅल्यू इथे येत असते. आता इथे मी पहिले काय लिहिलं होतं 2 लिहिलं होतं बरोबर ना, नंतर मला लक्षात आलं तिथं 2 येणार नाही, का बरं, कारण की 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4 येणार, म्हणजे इथं काय पाहिजे होतं मग मला 4 लिहावं लागलं असतं. लॉजिक कळालं, हे वेगळं काही नसतं, हे असं जातं. काय डाऊट आहे कोणाला? मग पहिला रूल, याच्याचा पहिला रूल काय म्हणतो, जर बेस अँड व्हॅल्यू सेम असेल, बेस अँड व्हॅल्यू सेम असेल, बेस अँड व्हॅल्यू कसे झाले तुमचे सेम, तर काय असं 1, तर काय 1 आहे, म्हणजे बेस आणि व्हॅल्यू दोघं काय झाले सेम झाले, तर तुमची व्हॅल्यू किती येणार आहे 1. एक्स ची व्हॅल्यू किती, पॉवर किती असणार आहे 1 असणार. हे लॉजिक कळालं. जर माझी बेस आणि व्हॅल्यू, बेस माहिती कळालं ना तुम्हाला, बेस आणि व्हॅल्यू दोघं काय असतील 1, तर पॉवर किती असणार, याला काय म्हणू शकतो आपण पॉवर किती आला तुमचा मग 1, पॉवर किती येणार तुमचा 1. हा रूल आहे पहिला. म्हणजेच काय, मी असं म्हटलं लॉग 1 किती उत्तर येणार 1, लॉग 2 किती येणार आहे 1, लॉग 3 किती येणार आहे 1, लॉग 4 किती येणार आहे 1, लॉग e किती येणार आहे 1, लॉग 10 किती येणार आहे 1. नाही कळालं, समजलं पहिला रूल, सिंपल रूल आहे. जर माझा बेस आणि पॉवर कसा असेल सेम असेल तर व्हॅल्यू किती असते, सॉरी व्हॅल्यू म्हणतो, पॉवर किती येणार आहे ऑलवेज 1 येणार. कळालं. हा बेस एनी, बेस काही पण असू शकतं, बेस काही पण एक्सेप्ट 1, इथं काय एक्सेप्ट 1, एक सोडून बाकी सगळे, ठीक आहे, बेस एक सोडून बाकी सगळे काही पण असतील, आणि व्हॅल्यू अँड व्हॅल्यू इज 1, देन पॉवर 0, पॉवर काय रे 0. म्हणजे काय कळालं तुम्हाला, लॉग, मी काय म्हटलं लॉग इथं घेते मी 1, लॉग 1 आणि इथं घेते मी 2. तुम्हाला माहिती आहे ना याची व्हॅल्यू किती झाली पाहिजे 0. मी काय सांगितलं तुम्हाला, जो बेस आहे तो काही पण चालेल, मला बेस काही पण चालेल, फक्त एक सोडून, कारण जर मी बेस जर 1 केला तर 1 आणि 1 उत्तर काय तर 1 येतं, म्हणून आपण काय म्हटलं 1 सोडून, बाकी सगळं तुम्ही काही पण घ्या, पण त्याची व्हॅल्यू जर माझी व्हॅल्यू 1 राहत असेल तर त्याची आन्सर किती येणार, पॉवर किती येणार आहे 0 येणार. जसं मी म्हटलं असं लॉग 3 आणि इथे किती आला 1 तर किती येणार आहे 0. मी म्हटलं असं लॉग 12 आहे आणि इथे किती 1 आहे तर किती येणार आहे, लॉग e आणि त्याची व्हॅल्यू 1 आहे तर किती येणार आहे 0. लॉग 100 आहे आणि त्याचं व्हॅल्यू 1 आहे किती होणार आहे, काय डाऊट, समजलं. 2 रूल कळाले, काय होणार आहे, लॉगचे बेसिक रूल आहेत, हे 2 रूल आपण शिकलो, आणि त्याच्यानंतर आपण त्याचं व्हॅल्यू फाइंड आउट करायला शिकणार आहे, पॉवर किती असणार आहे, व्हॅल्यू किती असणार आहे. कळालं, तांबेचं आपण याच्यात ठीक आहे.